सावे, तू त्यांना नाही म्हटलीस म्हणून ते आज आले नसतील काय? माहित नाही मला. तसं असेल तर बरंच आहे ना. ते त्यांच्या वाटेला आणि माझ्या वाटेला जायला मोकळे. त्यांना पाहिजे तसं आयुष्य ते जगू शकतील आता. आपल्याला काय? हॅलो सावी. हॅलो, अवंती बोलते, मुजुमदार. हा बोला ना. हे बघ, सांगते ते नीट आहे. धैर्य भाऊजी सिंगापूरला जायला निघालेत. काय? हो. आता तू काही कर आणि त्यांना थांबव. मी ठेवते. हा. आई, कशाची भाजी करताय? बटाट्याची करते का? सावीला आवडते ना. आई, वंस काय बोललं काय हो? कशाबद्दल? नाही म्हणजे सगळं ठीक आहे ना? म्हणजे अहो, काल रात्री मी त्यांना रीना संग बोलताना बघितलं. म्हणजे काय बोलत ते नाही मला माहिती, पण वंसांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि सकाळी पण बघा की भाऊंच्या संग बोलत होते तेव्हा किती टेन्शन मध्ये दिसत होत्या. आता मला काळजी वाटली म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. मला तर काय बोलली नाही ती. तसं पण तिला खोदून खोदून विचारल्याशिवाय मनातलं दुःख काय सांगायचे नाही ती. थांब, मी तिला फोन करून विचारतेच काय झालं ते. आई, अहो लगेच फोन कुठं करताय तुम्ही त्यांना? हा, बघा आई, वंसांचं वयच आहे सगळं. ह्या वयात कसले कसले किती नाजूक विषय असतात सांगा बरं. आता तुम्ही जर त्यांना डायरेक्ट विचारलं काय झाले, ते थोडे ना सांगणार आहेत तुम्हाला. तुम्ही नाही एक काम करा, त्या संध्याकाळी आल्या की नाही घरी, मग तुम्ही त्यांच्या कलेनं त्यांच्या मनात काय चाललंय हे हळूहळू काढून घ्या. पण घ्या नक्की, म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे कळेल आपल्याला. हा, नाही ते कोणतरी आयरा गैरा मनात असायचा आणि ते जावे म्हणून या घराला मिळायचं. दीपा, सावी ज्याच्यावर प्रेम करेल ना तो मुलगा चांगलाच असेल. होय की, आता तेवढा विश्वास हायच हो आपला त्यांच्यावरती. पण कसं आहे, लोक प्रेमात आंधळी होतात का नाही. पोरीची बाजू जरा जास्तच. आणि आजकाल तर काय फिल्टरचा जमाना आलाय. समोर कसला जरी माणूस असला तरी चांगलाच वाटतोय. त्यात भाऊने मोकळत सोडले, म्हणजे भाऊने मोकळीक दिल्या. आपला जोडीदार आपला आपण शोधायचा. पण कसं आहे, उगाच पाय घसरून चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडायला नको म्हणून म्हटलं तुमच्या कानावर घालावं. मी काय म्हणते आई, नाही म्हणजे आता एवढं सगळ्यांनी विचार करत बसण्यापेक्षा, टेन्शन घेण्यापेक्षा आपण वंसांसाठी एखादं चांगलं स्थळ बघितलं तर. नाही म्हणजे तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. कसं आहे, नाही आता मला काळजी वाटत्या म्हणून मी बोलले हो, नाही का. आपल्यात किती जरी वाद असले, आपलं किती जरी पटत नसलं तरी आपल्या माणसाची काळजी आपल्यालाच वाटणार नाही सांगा बरं. हे सांगायचं काम केलं. आता तुम्ही बघा विचार करून. हो,
सिंगापूरचं उद्याचं तिकीट बुक करा. एक मिनिट हा. कोण आहे? अवंतीने येत आहे भाऊजी. येऊ का आत? या. तुम्ही तिकीट बुक करा, मी करतो थोड्या वेळानं कॉल. बोला. भाऊजी तुम्ही खरंच निघालाय का? होय. परत कधी येणार? माहित नाही, मे बी कधीच नाही. अहो असं कसं, मग सावीचं कसं होणार? वहिनी, कदाचित येणार नाही असं म्हटलं, येणारच नाही असं नाही म्हटलं. मग नका ना जाऊ भाऊजी. इथं थांबून तरी काय करणार आहे? इथं काढा ना हॉटेल. विषय हॉटेलचा नाहीये वहिनी. बरं भाऊजी, तुम्ही सावीला एकदा विचारलंय का तरी? अहो म्हणजे तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते तिला सांगून टाका ना, म्हणजे कसं तीही सगळं एक्सेप्ट करेल. एक मिनिट भाऊजी, तुम्ही तिला विचारलंय? हो, आणि तिनं उत्तर सुद्धा दिलं. काय काय म्हणाली ती? नाही म्हणली. आमच्या नात्यापेक्षा जास्त तिला तिची फॅमिली इम्पॉर्टंट आहे, आणि साहजिक आहे. आई सुद्धा तिच्या आईला जे काही बोलली, जसं वागली, ते सुद्धा अजून तिच्या मनातनं केलेलं नाही. आणि जाईल तरी कसं? तिच्या आईवर आत्महत्या करेपर्यंतची वेळ आली होती. त्यात आऊंचे आणि मुजुमदारांचे संबंध आमच्या नात्यात प्रॉब्लेम क्रिएट करणारेच ठरले. ह्याची आयडिया होतीच मला, पण तरी मी प्रेम केलं. ते प्रेम त्यांच्या समोर व्यक्त केलं, आणि आता त्यांचा नकार आलाय तर तो सुद्धा मी प्रेमानंच एक्सेप्ट करायला पाहिजे. सो आता मला त्यांच्या आसपास राहता येणार नाही, म्हणून मी लांब चाललोय. भाऊजी असं लगेच टोकाचा निर्णय घेऊ नका ना. प्रेमात संयम महत्वाचा. तुम्ही थोडी वाट बघा ना. भाऊजी, ताई बरोबर बोलतात. आणि आता मला सांगा, चुकून सावी तुम्हाला